आली आली भाग्यलक्ष्मी। ते भाऊ म्हणाले तसं हे खरंच सुदामा दादा तर नसतील? असूही शकतील, काही सांगू शकत नाही का आपण। पण एक सांगू, तो कोणीही असू दे, त्याचं नाव काहीही असू दे, माणूस म्हणून तो अतिशय चांगला आहे। करा गोंधळाला सुरुवात। इथं का बोलवलं असं इशारा करून करून? मग काय, तुझ्याकडे काय फक्त लांबून लांबूनच पाहत राहायचं का? हा, आपल्याला रावलंच नाही म्हणून तुला इकडे जवळ बोलून घेतलं। होय ना, तू आपल्याला सॉलिड आवडलीस। आणि तसंही माहिती आहे ना, प्रेमामध्ये शिक्षणाला काय उपयोग नसतो। अगं तू कसली ब्युटिफुल आहेस, म्हणजे सुंदर। इस आणि आपलं कसं माहिती ना, आपल्या जे काही मनात असतं ना ते डायरेक्ट आपण या वया गोंधळ घालीन तिताईचा, गोंधळ घालीन तिथं, गोंधळ घालीन तिताईचा, गोंधळ घालीन तिथं, गोंधळ घालीन तिताईचा, गोंधळ घालीन तिथं। जाते गा बाई, माझा लागे ना चित्त, बाई माझा लागे ना चित्त। आपलं ना तुझ्यावर पहिल्यापासून सॉलिड लाव आहे। अगदी पहिल्यापासून तू मला सॉलिड आवडायची, तर पण तो तुझा म्हातारा नवरा आहे ना, म्हणून गप्प बसलो इतके दिवस। आता अशा वक्ताला त्यांचं नाव घ्यायची काही गरज आहे बाई? अशा वक्ताला म्हणजे आता ते बी मी सांगायचं का? अरे वा, कोई नाही, समद खोळून बी न कळल्यासारखं बरं करतायसा। जवळ ये ना। सूर्या भाऊजी, तुमचं हे जे काय चालू आहे ना ते चुकीचं आहे। अहो, घरातलं कार्य चालू आहे आणि तुम्ही असं, एकदा तरी सरिताचा विचार करायला हवा होता तुम्हाला। ए काशी, तुझं जे काम आहे ना ते कर, चल गेट लॉस्ट। निघ गुमानीतनं, आणि हो खबरदार जर कुणाला काय बोलशील तर। काय झालं काशी, कुठे गेली होतीस? बाबा, त्यांना थांबवायला हवं। मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ते ऐकत नाहीयेत। अहो, कोणी पाहिलं तर? काय खरं आहे हे? हो बाबा। गोंधळ घालीन तिताईचा, बाहेर शेऱ्याने गोंधळ घालून ठेवलाय। चला घालीन तिताईचा, चला त्या, गोंधळ घालीन तिथं। तुम्ही सरिता बरोबर थांबा, आम्ही आलोच। चला सूर्या,